नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण शिर्डीला जाणार, साईबाबांचं दर्शन घेणार. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. खरंच साईबाबा म्हटल्यानंतर श्रद्धा आणि सबुरी हा त्यांचा मंत्र आपल्या मनात येतो. प्रत्येक गोष्टीवरती श्रद्धा आणि त्याचबरोबर सबुरी म्हणजे पेशन्स. आमच्या वहिनींचं असंच नेहमी चाललेलं असतं. कुटुंबावर श्रद्धा, कुटुंबातल्या प्रत्येकावरती श्रद्धा करायची, संसारावर श्रद्धा करायची आणि मग सबुरीनं हळूहळू सगळे विषय तडीला न्यायचे. अशा आमच्या वहिनी. या वहिनींच्या सुखासाठी प्रार्थना करूया, सगळ्या घरांच्या आनंदासाठी प्रार्थना करूया आणि हे सुख समृद्धी सारं काही त्यांना मिळो यासाठी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊया. आज होम मिनिस्टरचा हा भाग आणि हा भाग बघत असताना घराघरातून साईबाबांचं दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तुमची प्रार्थना घेऊन साईंच्या चरणी नतमस्तक होतो या शिर्डीमध्ये. आणि आता जाऊन भेटूया साकुरी शिव शिर्डी परिसरातल्या सौ सरिता महेश मगर बहिणींना. चला. लग्न झाल्यावर 8 दिवसांनी बोलू. 8 दिवसांनी साईबाबांचं दर्शन घेऊन आपण या एपिसोडला सुरुवात केली. म्हणजे इथे श्रद्धा आहे पण सबुरी नव्हती. लगेच धावतोय. 1 मिनिट. आरोप मान्य आहे का तुम्हाला? बरोबर आहे. बरोबर आहे. आपण कोण? बहीण. बहीण. लगेच बहिणीने बाजू घेतली. नमस्कार. नमस्कार. हे माझे मिस्टर. उखाणा घ्या. उखाणा. साजूक तुपात नाजूक चमचा, महेश रावांचं नाव घेते तुमच्या आशीर्वादाकरता. अरे वा वा. नमस्कार. मी कोण देणार? साईंचा आशीर्वाद द्या. ओळख करून द्या सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. मगर. माझे सासरे. नमस्कार. महेश अर्जुन मगर. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझ्या नंदनबाई. नमस्कार. मावस सासू. हां. मम्मी. बरं बरं. ती मोठी बहीण. नमस्कार. त्या पण बहीण आहे. हो हो सासू. हो. ह्या बाकीच्या नंदा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. साकोरी परिवार. चला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चांदीच्या समयेत कापसाच्या वाती, आजची पैठणी फक्त माझ्यासाठी. जावा माझ्या मायाळू, भाया माझ्या हौशी, विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. आदेश भाऊजींकडून पैठणी घेऊनच जाणार मी आज. नाजूक अनरसे साजूक तुपात तळते, आज मी पैठणीसाठी खेळते. नमस्कार. मोठ्याने बोला. नमस्कार. किती वर्ष झाले लग्नाला? 5 वर्ष झाले. 5 वर्ष. बरं मला तुम्हाला विचारायचंय, बालपण कुठलं? ठाणे. ठाण्याला कुठे? शिवाजीनगर, राबोडी नंबर 2. अच्छा, तिथे बालपण. कोण कोण? आई बाबा वगैरे कुठे? आई वडील, 4 बहिणी आम्ही, एक लहान भाऊ. असं लहानपण. बालपण एकदम हो बरं गेलं. छानपैकी गेलं. छान गेलं. मग शाळा कुठली तुमची? ठाणे महानगरपालिकाची क्रमांक 2. मग ठाण्याहून नाशिकला कशा आलात? नाशिक नाही, शिर्डी. हां, शिर्डीला. ते माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत, त्यांच्या भावांनी स्थळ जमवलं आमचं. जमवलं? हो. कसं? किती दिवसात? ते 4-5 दिवसात. 4-5 दिवसात? हो. म्हणजे कसं? आधी त्यांना कॉल केला. कोणाला? म्हणजे बहिणींच्या धीरांना, हां. की माझ्याकडे मुलगी आहे वडिलांनी, असा की तुमच्या इथे मुलगा असला की सांगा. तर त्यांनी कॉल केला की हो ठीक आहे, आम्ही बघायला येतोय मुलगी म्हणून. तर माझे मिस्टर आणि ते बघायला घेऊन आले. मग बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांना मी आवडले. हां, 1 मिनिट. त्यांना आधी बोलवा. नमस्कार. बसा. केवढ्या टेन्शन मध्ये आहात तुम्ही? काय? मग काय ह्यांना बघायला आला होता? हां. कुठे? वैजापूर. हे आपलं वैजापूर खंडाळा. खंडाळा. कोण कोण गेलो होतं बघायला? मी, माझे मामा. तुम्ही आणि मामा. मग पुढे काय झालं? काही नाही, ते म्हणे पाहिलं, घरी आलो, पसंत पडली तर सांग म्हणे. कोण म्हणाल? मामा. मामा. हा, मग मी घरी आलो, म्हणलं मला पसंत आहे. लगेच? त्याला काय, पोरगी आवडली. लगेच पसंत आहे सांगितलं. पण ज्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम झाला बोलला होता का एकमेकांशी? नाही. नाही.
लग्न झाल्यावर 8 दिवसांनी बोललो. 8 दिवसांनी? पण मग मला सांगा, तुम्ही एकमेकांना बघितलं, बघण्याचा कार्यक्रम झाला ना, नंतर लग्न 1 वर्षांनी झालं का? नाही मग? मी 12 तारखेला पाहायला गेलो, हा 13ला म्हणजे घरी आलो, हा म्हणलो. 14 तारखेला लग्न ठरवलं सकाळी त्यांनी की मला आज लग्न करायचंय. लगेच? हो, संध्याकाळी लगेच. संध्याकाळी आवरलं, संध्याकाळी 7 वाजता लग्न केलं, तेव्हा मग आवरलं दिवस. ॲडजस्टमेंट केली मम्मीने तेवढी, त्यांनी शॉर्टकटमध्ये लग्न केलं 1 डे. लगेच घेऊनच आला? लगेच इथून 13 तारखेला हा म्हणलो, 14ला 12 वाजता पार लग्न मला जायचं बा, करून आणायचं बा असं म्हणलं. 12 वाजता सांगितलं त्यांनी मला आज लग्न करायचंय, तेव्हा ते आले 3 वाजता पुढचा कार्यक्रम. साईबाबांचं दर्शन घेऊन आपण या एपिसोडला सुरुवात केली. म्हणजे इथे श्रद्धा आहे पण सबुरी नव्हती, लगेच धावपळ केली. मग एका दिवसात लग्न झालं? हा एका. वा वा. संध्याकाळी. आणि 8 दिवसांनी बोललात? हो, म्हणजे मग बोलायला चान्सच नव्हता. का? कारण की एवढ्या घाईने लग्न केलं की बोलायला त्यांनी दिलीच नाही संधी. पाहुणे घरामध्ये कसं बोलणार? ठीक आहे, पाहुणे गेल्यानंतर मग परत मूळ झालं, तेव्हा मग मी त्यांच्याशी बोलले. तोपर्यंत बोललेच नव्हते? नाही. काय लग्नाची तारीख हो? काय सांगा? 14 मार्च. हा 14 मार्च 2010. 9. काय रे, इतक्या घाईघाईत सगळं झालंय ते लक्षातच राहत नाही. आणि कुठे तिथेच झालं लग्न सगळं? खंडाळ्याला. आणि मग इकडे आला? कसा आहे स्वभाव यांचा? चांगला, अजून काही टेन्शन नाही. टेन्शन नाही. चिडतात वगैरे? थोडंफार होतं. हा, थोडी चिडती. कोण चिडती जास्त? ते तुम्ही? नाही मला चिडतात. खरं सांगा काय ते? खरंच ना. हा खरंच. बरं, मग वहिनी हे कसली तक्रार करतात का तुमच्याकडे कधी? नाही. कधीच नाही? नाही, कधीच नाही. नाही ना. पण लग्नात सगळ्या गोष्टी झाल्या का? काय राहिलं? घोडा राहिला. काय? घोड्यावर बसायची हौस राहिली. कोणाची? त्यांची. अरे पण इतक्या घाईघाईनं घोड्यावर बसून तेच आले होते ना. बाकी सगळं ठेवलं पण ते घोडाच नव्हता लग्नाला. बाकी सगळं केलं हा, पण ते घोडाच नव्हता. मग आता? तर त्यांची इच्छा आहे मला घोड्यावर बसायची, मग परत लग्न करायचंय. अरे आता किती वर्ष आहे लग्नाला? 5 वर्ष होतील. कधी? 14 तारखेला. 14 तारीखला 5 वर्ष. हो. 5वा लग्नाचा वाढदिवस घोड्यावर बसून साजरा करा. किंवा इकडनं महाबळेश्वरला जा आणि दोघेही घोड्यावर बसा. काय हो, काय करता आपण? माझी चहाच्या हॉटेल शिर्डी. शिर्डी चहाचं दुकान आहे? बरोबर. आणि तुम्ही काय करता बहिणी? मी घरीच असते. आता कुठे फिरायला घेऊन जाणार आहे बहिणीनं? आत्ताच जाऊन आलो. कुठं? वणीला गेलो. मग तिकडे घोडे नव्हते? आता महाबळेश्वरला जाणार ना? आता जाऊ. हा? काय टाइम काढून जातील ना. ते म्हणजे एकट्याने जाऊन घोड्यावर बसून यायचं? तुम्ही नाही? ते नेत नाहीत सहज. त्यांना जास्त फिरायची हौस आहे. ते आधी स्वतः फिरून येतात मग नेतात. आता हैदराबादला सुद्धा स्वतः 3-4 वेळा जाऊन आले, तरी अजून मला नेले नाहीये. बरं 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 बरं. काय तुमची तक्रार काय त्यांच्यावर? काहीच नाही, फक्त काम ऐकत नाही लवकर. 4 वेळा ती गोष्ट सांगावं लागते, तेव्हा ती गोष्ट घरात देते. आणि मी त्यांना 4 वेळा सांगितलं का, तेव्हा ते मला बोलतात तू सारखी मला ओरडत असते. असं ती एक दिवस सांगितली नुसती लांबच राहते, म्हणजे घडी फोनच करीत राहते. मग आता काय आणावंच लागत, थोडं लेट का होईना. बरं, तुम्ही हैदराबादला कशाला गेले होते? माझे मालक आहे तिकडे. अच्छा अच्छा, त्यांच्यासाठी हैदराबादला. त्यांच्या मुलीचा कार्यक्रम होता, तिथे गेलेले. तुम्हाला नाही नेलं? नाही नेलं. का? नाही, आता पुढच्या वेळेस जाऊ म्हणे आपण. बरं बरं. मग आता मला सांगा, तुमच्याकडे घर इथे राहतो कोण कोण? सासू सासरे, दीर, जाऊ आणि 2 मुलं आहेत. त्यांची 2 मुली आहेत, माझी 2 मुलं आहेत. तू काय दोन्ही मुलं? हो. मोठा 4 वर्षाचा नाव झालाय. काय? ओम. आणि दुसरा? साई. ओम साई. अरे वा. आणि मुलींचे नाव आहे श्रद्धा आणि सबुरी. अरे वा. ओम साई, श्रद्धा, सबुरी. वा वा वा. म्हणजे जाऊबाईंच्या मुलीची नावं श्रद्धा आणि सबुरी, आणि तुमच्याकडे ओम साई. वा वा. म्हणजे साक्षात देवळातच आलं. बरं वहिनी, मला सांगा, मुलाचा जन्म झाला हो बरोबर की नाही? दोन्ही मुलं एकदम व्यवस्थित? नाही, मोठा थोडा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तो झाला. 4 दिवसांनी डॉक्टरांनी इको करायला सांगितला. त्याच्यानंतर त्याला सांगितलं की होल आहे म्हणून, हाडमध्ये होल आहे. हृदयात. हो. बरं.
नंतर मग ठीक आहे मग ऑपरेशन करावं लागेल. तर डॉक्टर म्हणाले की काही दिवसाने त्याचं वय वाढत जाईल, तसं ते पडदा आला तर ठीक आहे, नाही तर ऑपरेशन करावं लागेल. पण मग आता ऑपरेशन केलं त्याचं आता 1 वर्ष झाला. बरं. खूप छान सुधार आलाय त्याला, हाईट पण वाढली आहे, बोलतो पण. नाही ते ऑपरेशन नव्हतं केलं तर त्याला चालायला बोलत ताकद नव्हती अंगात. कुठे आहे मुलगा आता? खाली आहे. खाली असू दे असू दे असू दे असू दे, नंतर भेटवा त्याला. हो हा? नक्की. आणि आणि काळजी खूप हुशार झालाय तो, असं सांगितलं प्रत्येक गोष्ट ऐकतो, कळतं त्याला, समंजसपणा आहे भरपूर त्याच्यामध्ये. ओम साई. त्यामुळे सगळं चांगलं होणार, काळजी करू नका. हा तो झाला आमचे लक येते ते. आमच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे फक्त घर जागा काहीच नव्हती, फक्त जागा होती. होती. त्याच्या कृपेने 2 मजली बिल्डिंग बांधून झाली, धंदे चांगले आहेत, 1 होते 3 झालेत. किती छान. मग आता इथे व्यवसाय म्हणजे मला सांगा की तुम्ही किती ती आम्ही 2 भाऊ आहे आणि एक वडील वडील. आहे. मग भाऊ काय करतात? त्यांचे हॉटेल आहे. इथे एक हॉटेल आहे आणि गावात एक आहे, अजून गावात एक आहे, 1000 रूम समोर एक आहे भक्ती निवास, त्याच्या समोर एक 500 रूम समोर एक आहे. अच्छा, म्हणजे तिन्ही आणि तुमची स्वतःची आहेत? हा ते मी स्वतःच्या. स्वतःची मालकी. हा म्हणजे तिथे मग तुम्ही मग काय म्हणालात मालक तिथे आहेत म्हणून? म्हणजे ते आमचं- जागा जे आहेत ना, अच्छा अच्छा अच्छा. जागा त्यांच्या राहते. बरं, बरं. प्रॉब्लेम नाही नाही, पण चांगली मेहनत करतात आणि सगळं चांगलं होणार, काळजी करू नका. हा आता इथे 8 वस्तू येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का? पण त्याआधी गाणं म्हणूया, गाणं ओम साई. शिर्डी माझी पंढरपूर, साई बाबार मावर, बाबार मावर, साई बाबार मावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा. याहो याहो अवघे जन, करू बाबासी वंदन, साईशी वंदन, करू बाबासी वंदन. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई, पाव माझे आई, धाव पाव माझे आई. वा वा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, श्री सद्गुणानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. वा 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 वा, किती छान. बरं बरं, या ठिकाणी आता 8 वस्तू येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघू. 8 वस्तूंपैकी कुठेतरी 1 रुपया आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे, म्हणजे त्या सगळ्या वस्तू तुमच्या होणार. वेळ सुरू झाली. हे बघा, घाई करू नका, शांतपणे बघा. घ्या. चला, काय घेतलं? 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि गॉगल घ्या घ्या घ्या. कोणासाठी? मिस्टरांसाठी घेतला? बघू जरा, लावा बघू कसा दिसतोय तुम्हाला. बघू, लावा. अरे काय हिरो दिसतोय एकदम. आता अजून 3 वस्तू, घाई करू नका. 1 रुपयाचा टॅग मिळाला पाहिजे. DVD पिक्चर बघायचा आहे त्यांना. 1 रुपया. अभिनंदन. आता 2 वस्तू ज्या पाहिजेत त्या घ्या, चांगल्या उचला. 100 रुपये. 100 रुपये घ्या. सगळं ते ह्यांच्याकडे राहू द्या की जरा काय. आता 1 वस्तू, घड्याळ. 50 रुपये घ्या, घड्याळ पण होते. 1151 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सगळ्यांनी तक्रार करायची आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. पहिली तक्रार कोण करणार? मी तिची बहीण आहे. बोला. माझी अशी तक्रार की एकदा ती बोलायला लागले ना की तिला तिच्या मुलांकडे लक्ष द्यायलाच समजत नाही की बोलायला काय लागली लक्ष द्या. हा, एकदा गप्पा मारायला लागली का आमच्या सोबत सगळ्यांसोबत की मुलांकडे लक्षच देत नाही. तिने मुलांकडे जरासं लक्ष द्यावं असं मला वाटतं. 1 मिनिट. आरोप मान्य आहे का हो तुम्हाला? बरोबर आहे. बरोबर आहे. ती पोराकडे लक्षच देत नाही थोडं. हो, लय कम. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? नाही लक्ष देतात, त्रास देतात. आता कोणी बोलत असलं त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. नाही बोललं की त्यांना राग येतो. दुसरी तक्रार कोण? मी यांच्या मताला सहमत नाहीये. हा. तिचा शांत स्वभाव आहे. आता बोलणं तर होणारच. आपण कोण? बहिणी. बहीण आहे. लगेच बहिणीने बाजू घेतली. बोला. मी त्यांची नणंद आहे. त्या मला 5-5 मिनिटाला दुकानात जायला सांगतात. काय हो? मान्य आहे का तुम्हाला? तुमचं काय म्हणणं आहे? का लहान मुलं असल्यामुळे मला जाता येत नाही, म्हणून मी तिला सांगते की तू जा दुकानात. 5-5 मिनिटांनी सांगतात.
सारखं चालू असतं. सारखं चालू असतं. बरं. नंदायला तून मी नाही करायचं. आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे सकाळीच लवकर उठवायचं तिनं, आंघोळीला पाणी द्यायचं घरच्या माणसाला, सासऱ्याला, नवऱ्याला चहा करून द्यायचा. ती उठतच नाही. 8-8:30 वाजता तरी उठत नाही. सडा रांगोळी नाही, काहीच नाही करत. हो मग ती पारा 9च्या पुढे ती थकून जाते मग पोरांना. त्याच्यामुळे लई आमचे पोरं लई जाम करते सर. त्याच्यामुळे पोरं सांभाळते ना, मी बी सांभाळते काही, पण उठाते ते उशिरा. ते उठायचे आत उठून तिनं सडा रांगोळी माणसाच्या घरच्या माणसाचं काळजी घ्यायची ना. 24 तास काम करायचं का आमच्या वहिनी? काही काम नाही सर, काहीच काम नाही. आमच्या घरात एक तर संध्याकाळचीच भाजी पोळी राहते. सकाळी म्हणजे सगळे ते सकाळची पहाटे जाते तर संध्याकाळीच येते माणसं. चांगले गुण कुठले आता ते सांगा. त्यांचे पहिला नणंदबाई थांबा बोला. त्या प्रेमळ आहे आणि समजून घेतात प्रत्येक वेळी. बर. पाहुण्यांची खूप आदर राहते ते करते. कुठलेही पाहुणे आले तरी ती एकदम त्यांच्याशी मिळून मिसळून वाटते. त्यांचं एक असं आहे का म्हणजे कोणी रागवलं बी, कोणी मम्मी पप्पा कोणी बोलले बी तर त्या लवकर मनाला लावून घेणार नाही. आणि लावलं बी ना तर असं लगेच घिसून मिसळून सगळ्यांसंग बोलतील, लगेच असं मनातून सोडून देतील, ठेवत नाही ते असं. तुमचं काय म्हणणं आहे आता सगळ्या आरोपांवर कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, जे चुका सांगितलं तर सुधारते. काही लवकर उठेल, सडा रांगोळी करेल. बरं मी गेल्यानंतर विसरू नका हे. लवकर उठायला ना मग मिस्टर उशिरा येतात घरी 12 वाजता. मग जेवायला वगैरे उशीर होतो, सकाळी उठायला उशीर होतो. फक्त एवढंच. ते लवकर आले की लवकर उठत जाईल. अरे वा, हे सगळं मिस्टरांवर आहे. आणि दुसरी ते लवकर यायला 12 वाजता चालते ना. या घरात बोलत असताना बालगोपाळांचे आवाज सुद्धा अनेक येत आहेत. मला असं वाटतं की बऱ्याचदा एखाद्या मालिकेमध्ये हे सगळे आवाज रेकॉर्ड करून लावले जातात. इथे तर अगदी रिअलिस्टिक सगळं बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे. कारण अनेक बालगोपाळ या घरात खेळत आहेत. तेव्हा आता वहिनी हसत राहा असं म्हणत हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता घ्या एक चिठ्ठी काढा. डोळे बंद करा, डोळे बंद करा आणि एक चिठ्ठी काढा. डोळे बंद करा. बरं बंद करा. हीच का काढली आहे? जादू आहे ह्याच्यात काहीतरी. नाव आहे सारिका गाडे. नाव सांगा. सारिका संतोष गाडे. कुठे राहता? इथे जवळच आहे. इथे म्हणजे मला कसं कळणार इथे? थांबा थांबा. बाळासाहेब पोते. बर. आणि मग माहेर कुठलं? माहेर राहुरी. राहुरी. राहुरीला कुठे? राहुरी मध्येच आहे. राहुरीमध्ये. हो. आणि इथे कोण कोण असतं? इथं मी माझे मिस्टर. मिस्टर कुठे आहेत? म्हणजे सर्व्हिसला येतात शिर्डी संस्थांमध्ये. अच्छा, म्हणजे आता नाही आहेत ना? नाही इथे घरी नाही. घरी नाही आहेत. दोघेच राहता इकडे? हो. फॅमिली. चला तुम्हाला शुभेच्छा आहेत या खेळासाठी. बघूया कोण जिंकणार. पैठणी. दोघींना 10-10 संधी. फुटबॉल इथून टाकायचा आणि जर पहिल्या टप्प्यावर थांबला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर थांबला तर 2 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या तुमच्यापासून सुरुवात. टाका. एक. ओ. एक. 2. 2-1 ही गुणसंख्या आतापर्यंत. 2. 10. तुम्हीच टाका. 1.
ओ 3 आणि 2 ही गुणसंख्या 2 संधी आहेत तुमच्याकडे. बघूया काय होणार. दोन 4 आणि 3. शेवटच्या संधीची आवश्यकताच नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. घे घे. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गाडे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मगर वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. शिर्डी साकुरी शिव या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.